समाज जीवनात रेडिओ या माध्यमाचं महत्त्व फार मोठं असतं आणि हे भान राखून भारताच्या आकाशवाणीनं आपली जबाबदारी कायमच पार पाडल्याचं दिसतं। नेमकं याच संदर्भात आकाशवाणी संदर्भात मनोगत व्यक्त करण्यासाठी निवृत्त उद्घोषक राजेंद्र पाटणकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम जागतिक रेडिओ दिनाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा। आपल्या श्रोत्यांनाही आणि प्रेक्षकांनाही खूप खूप शुभेच्छा। मनापासून धन्यवाद। कारण असे दिवस आणि असे योग फार कमी असतात की ज्या वेळेला श्रोत्यांशी सरळ किंवा थेट संपर्क साधता येतो। एरवी रेडिओच्या माध्यमातून आकाशवाणीवरचे लोक बोलत असतातच, पण रेडिओ दिनाच्या निमित्तानं ज्या वेळेला अशी चर्चा होते, संवाद साधला जातो, त्यावेळेला समक्ष बोलणं आणि समोर संपर्क साधणं हे संवादाचं खरं सशक्त रूप आहे असं मला वाटतं। बरोबर सर, आजही म्हणजे अनेक घरांची सकाळ ही रेडिओनी होत असते आणि म्हणजे रेडिओवरचे कार्यक्रम आजही घराघरात ऐकले जातातच। खास आजचा रेडिओ दिवस आणि आज आपण इथे आला आहात तर त्यानिमित्तानं आम्ही आज तुम्हाला विचारतो की रेडिओचं जनमानसात आजही काय महत्त्व आहे। रेडिओचं जनमानसात स्थान हे पहिल्या इतकंच महत्त्वाचं आहे, फक्त आज आपण खुलेपणाने ते कितपत मान्य करतो हा खरा प्रश्न आहे। कारण तुम्हाला आठवत नसेल पण तुमच्या आधीच्या पिढीतल्या लोकांनी मोठे रेडिओ सेट पाहिलेले आहेत, घरोघरी असायचे, दिवाणखान्यात असायचे। मग ते हळूहळू लहान होत गेले आणि मग रेडिओ इतका लहान होत गेला की त्याचा आकार छोट्या ट्रान्झिस्टर एवढा झाला आणि दिवाणखान्यातली त्याची जागा ही स्वयंपाकघरातल्या फ्रीजवर गेली। आता हा फ्रीजवर गेलेला रेडिओ कोणाला नेमका मदत करतो तर तो घरातल्या गृहिणीला मदत करतो। तिचा एकीकडे स्वयंपाक चालू असतो, सकाळी 7:05च्या बातम्या सुरू झाल्या की तिला माहीत असतं बातम्या संपताना आपल्या चिरंजीवांना शाळेच्या गाडीसाठी खाली नेऊन सोडावं लागणार आहे, किंवा त्याच्यानंतरचा कार्यक्रम संपला की आपल्या अहोंना डबा द्यायचा आहे, आपलाही डबा आपल्या पर्समध्ये भरायचा आहे आणि स्टेशनकडची वाट चालायची आहे। अर्थात ही झाली शहराकडची परिस्थिती। पण सकाळी ज्यावेळेला आकाशवाणीवरून कृषीवाणीसारखा कार्यक्रम प्रसारित होत असतो तेव्हा तो नुकताच जागा झालेला शेतकरी स्वतःचे सर्व दैनंदिन व्यवहार सुरू करण्यापूर्वी कृषीवाणीमधनं त्याला मिळणाऱ्या कृषी संदर्भातल्या काही महत्त्वाच्या टिप्स या ऐकून मग तो त्याच्या शेतावर जात असतो। कदाचित त्याच्या दैनंदिन कार्यक्रमात ते त्याला उपयोगी पडत असेल। त्यामुळे जनमानसात रेडिओचं स्थान हे आपल्या जीवनात मिठाचं जेवढं स्थान आहे ना तेवढंच आवश्यक असलेलं स्थान आहे असं मला वाटतं। बरोबर, म्हणजे आता रेडिओ आणि सामान्य माणूस यांच्यातलं नातं नेमकं तुम्ही कशा शब्दात विशद कराल? आता मी जसं सांगितलं तसं की रेडिओ आणि सामान्य माणूस यांच्यातलं नातं हे अतिशय जवळचं आहे किंवा हृदय नातं आहे असं म्हणता येईल। कारण त्यांच्यामधला हा जो संवाद आहे जरी एकतर्फी असला तरी सुद्धा रेडिओमधनं कोणतरी आपल्याशी बोलतंय, आपल्याला उपयुक्त माहिती देतंय, ही जाणीव जास्त मनापर्यंत पोहोचणारी असते आणि ही जाणीव ज्या वेळेला अत्यंत सजगपणाने स्वीकारली जाते। उदाहरणार्थ सध्या निवडणुकांचा मोसम आहे आणि मतदार जागृतीचे वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे संदेश हे आकाशवाणीवरून प्रसारित होत असतात, वेगवेगळ्यांची मनोगत आपल्याला ऐकायला मिळतात। त्यामधून एक मानसिकता तयार होते, जे नवमतदार आहेत त्यांना आपला मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे याबद्दलची त्यांची जागरूकता निर्माण होते आणि त्यामुळे सामान्य माणसाला या सगळ्या गोष्टींची माहिती ही आकाशवाणीतनं मिळते, नभोवाणीतनं मिळते। दुसरं आपण असं बघू की आजच आता ठाणे आणि कल्याणच्या दरम्यान काही लोकक्षोभ निर्माण झाला आणि मध्य रेल्वेची वाहतूक थोडा वेळ खंडित झाली, त्या वाहतुकीवर परिणाम झाला। ही माहिती आकाशवाणीवरून ज्या वेळेला दिली गेली त्यावेळेला जे इकडे आलेले लोक होते त्यांना कळलं की अरे बाबा संध्याकाळी कदाचित आपल्याला जायला उशीर होईल। तर हे जे नातं आहे ते उघडपणाने मान्य तर कोणी पटकन करत नाही, पण रेडिओवरची बातमी किंवा रेडिओवरची माहिती ही विश्वासार्ह म्हणून मानली जाते आणि म्हणून ते नातं अतिशय जवळचं हृदय आहे। बरं, आता रेडिओवरती अनेक वाहिन्या आलेल्या आहेत, नवीन प्रायव्हेट चॅनल्स आहेत, FM चॅनल्स वगैरे आले, त्यावरूनही काही प्रमाणात माहिती दिली जाते। तर यामध्ये ही स्पर्धा आहे कुठेतरी रेडिओला किंवा रेडिओनेही कात टाकावी असं तुम्हाला वाटतं का? मी मुळात ती स्पर्धा हे मान्यच करणार नाही। कारण जेवढी नवीन चॅनल्स आलेली आहेत, मग ती खाजगी असतील सरकारी असतील, ही सगळी चॅनल्स शेवटी एक काम करतायत, ते म्हणजे श्रोता वाढवतायत। एक काळ असा होता की ज्या काळात युवक वर्ग हा आकाशवाणी ऐकायला किंवा आकाशवाणीवरचे सरकारी कार्यक्रम ऐकायला फारसा तयार नसायचा। मग त्याच्या मनोरंजनासाठी म्हणून जी खाजगी चॅनल्ससाठी त्याच्यावरनं त्याला हवी असलेली गाणी मिळत आहेत, त्याला हवी असलेली माहिती मिळते, त्यामुळे रेडिओचा श्रोता वाढला। म्हणजे श्रवण संस्कृती जी कमी होत होती त्या श्रवण संस्कृतीला उत्थापन देण्याचं काम सगळ्या चॅनल्सनी केलेलं आहे आणि त्यामुळे
आजच्या या प्रसारण दिनानिमित्त सगळ्याच चॅनलवरच्या सर्व काम करणाऱ्यांना आपल्याला शुभेच्छा द्यायला हरकत नाही. बरोबर. भारतीयांसाठी खरं तर म्हणजे आकाशवाणीने, नभोवाणीने त्यांच्या हृदयांमध्ये खास असं स्थान निर्माण केलेलं आहे. आपण अनेक वर्ष आता इथे काम करत आहात. आपल्या काय आठवणी आहेत, आपल्याला काय अनुभव आले ते? आठवणी खूप छान आहेत. म्हणजे एकतर आकाशवाणीवरच्या आठवणी या कायम सदा टवटवीत आठवणी असतात. पण एक दोन गोष्टी थोडक्यात सांगतो. 26 जुलैचा जो जलप्रलय मुंबईनं अनुभवला त्यावेळेला आकाशवाणीचे तिथले उद्घोषक, तिथले अधिकारी हे रात्रभर काम करत होते आणि अमुक ठिकाणी अमुक माणूस पोचलाय त्याचा फोनवरचा संदेश आकाशवाणीवरनं प्रसारित व्हायचा आणि त्याच्या घरच्यांचा आम्हाला तुझा संदेश मिळाला आणि तू आहेस तिथे नीट आहे, सगळं नीट सगळं निष्ठरलं की मग तू परत ये, हे सगळं सांगितलं जायचं. ह्या गोष्टी ह्या जनमानसाशी जोडल्या जाण्याच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. माझे मित्र, माझे सहकारी आकाशवाणीमधले किशोर सोमण असं नेहमी सांगतात की सध्या माणसांमध्ये भिंती उभ्या राहत आहेत. या भिंती पाडून त्याच्यावर पूल बांधण्याचं काम जे आहे ते आकाशवाणी करतं. एका आकाशवाणीच्या आपली आवड सारख्या कार्यक्रमातून दुरावलेल्या पितापुत्रांची भेट व्हावी आणि त्याला निमित्त आकाशवाणी असावं, हा आकाशवाणीच्या दृष्टीने, आमच्या दृष्टीने तो अमृत योग होता. कारण आम्ही दुरावलेले पितापुत्र एकत्र आणू शकलो त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. त्यामुळे सर्वसामान्य माणूस आणि लोकांची अभिरुची या सगळ्याचा विचार करता आकाशवाणीने स्वतःची जी एक स्थान निश्चित केलेलं आहे त्या स्थानाला फारसं काही धक्का लागलेला नाही. बरोबर. हा, नुसतंच मनोरंजन असं नाही, आपल्याकडे आकाशवाणीवरून शिक्षण आणि जनजागृतीचं काम होत आहे, ते तुम्ही आता म्हणालातच. तर त्या व्यतिरिक्त आणखीन म्हणजे अधिकाधिक म्हणजे पुढच्या पिढीने सुद्धा रेडिओ ऐकावा त्यासाठी काही विशेष प्रयत्न केले जावेत असं तुम्हाला वाटतं का? आकाशवाणीने आता तुम्हाला माहिती आहेच की आकाशवाणीची स्वतःची प्राथमिक केंद्र किंवा ज्याला प्रायमरी चॅनल्स म्हणतात ती तर आहेतच. त्याच्या जोडीला विविध भारती पण गेली कित्येक वर्षापासून कार्यरत आहे की जिथनं मनोरंजन जास्त मिळतं. लोकांना त्या काळात जे हवं होतं ते मिळत होतं, अजूनही मिळतं. आणि FM चॅनल्स आकाशवाणीची स्वतःची सुरू झाली. या FM चॅनल्सवरनंही इतर FM चॅनल सारखंच प्रसारण होत असतं, फक्त यामध्ये कार्यक्रमाच्या कंटेंटच्या बाबतीत जास्त सजगपणाने लक्ष दिलं जातं की कुठलाही वावगा शब्द जाणार नाही, कुठली वावगी माहिती दिली जाणार नाही, चुकीची माहिती दिली जाणार नाही, याकडे जास्त डोळसपणाने पाहिलं जातं. आणि त्यामुळे आकाशवाणीवरचे FM वाहिनीवरचे कार्यक्रमही युवकांमध्ये प्रिय आहेत. आणि आता मगाशी आपण जसं बोललो तो रेडिओ लहान होत फ्रीजवर आला, पण आता तो खिशातही मोबाईलच्या माध्यमातून, ऍपच्या माध्यमातून पोहोचलेला आहे. भारतातलं कुठलंही आकाशवाणी केंद्र, आकाशवाणी ऍप जर डाउनलोड केलं तर तुम्हाला सहजपणाने ऐकता येतं. आणि आणखी एक म्हणजे आकडेवारीच्या दृष्टीने बोलायचं झालं तर साधारण 99.60% लोकांपर्यंत आकाशवाणी ही विविध भाषातून पोहोचलेली आहे. नाही, बरोबर. आणि पण तरी सुद्धा म्हणजे लहान मुलांपासून एक युवा गट, म्हणजे आता कसं होतं की साधारणपणे असे आकाशवाणीवरचे कार्यक्रम वगैरे एक त्याचा वयोगट ठरलेला आहे बघायला, ऐकायला गेलं तर. मग त्याच्यात आणखीन काय असे बदल करता येऊ शकतात का आणि काही प्रयत्न व्हावेत असं तुम्हाला वाटतं? असे प्रयत्न जरूर व्हायला हवेत असं माझं स्वतःचं मत आहे. कारण लहान मुलांना आज त्यांची कल्पनाशक्ती ती मुलं हरवून बसायला लागली आहेत. कारण त्यांना सगळं समोर चित्र दिसत असतं आणि त्यामुळे त्यांना इमॅजिनेशन, पॉवर ऑफ इमॅजिनेशन जी म्हणतात ती नाहीशी झालेली आहे किंवा कमी झालेली असं म्हणता येईल. तर त्यासाठी लहान मुलांना आकर्षित करणारे कार्यक्रम, त्यांच्या भावविश्वाशी निगडीत असलेले कार्यक्रम, त्यांना आता राक्षस, राजपुत्र, राजकन्या यामधनं बाहेर आणून या एकाच वेळी 104 उपग्रह सोडले जाणं, यामागची जी शास्त्रीय प्रक्रिया आहे ती जर त्यांना सोप्या भाषेत समजावून सांगता यायला लागली आणि त्यासाठी त्या मुलांच्या पालकांनी जागरूकतेनं त्यांना रेडिओ समोर बसवलं तर हा एक चांगला संयोग साधला जाईल. युवकांना आकर्षित करण्यासाठी युवकांना उपलब्ध असलेल्या रोजगारांच्या संधीबद्दल आपल्याला किंवा त्यांच्या पुढच्या शिक्षणाबद्दल मार्गदर्शन करणारे आकर्षक कार्यक्रम तयार करावे लागतील आणि त्यासाठी रेडिओच्या 4 भिंतींमधून बाहेर पडून त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. बरोबर. आज तुम्ही इथे आलात, पण आतापर्यंतचा आपण रेडिओचा प्रवास उलगडून दाखवलाच आहे. या पुढचं भविष्य काय आहे रेडिओचं, तुम्ही काय सांगाल? कारण आता जसं जसं काळ बदलतोय, नवीन नवीन तंत्रज्ञान येतंय, लोकांच्या अभिरुची बदलत आहेत, तर ते टिकून राहावं, ती लोकप्रियता, त्यासाठी काय करा? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मी असं म्हणेन, जोपर्यंत लोकांना श्रवणशक्ती आहे किंवा कान आहे तोपर्यंत रेडिओ हा ऐकला जाणारच. रेडिओची केंद्रही वाढत राहणार आहेत आणि जसजशी केंद्र वाढतील आणि कंटेंट वाईज कार्यक्रमांमध्ये बदल येतील तसं लोकांना रेडिओ हे जास्त आपल्या जवळचं माध्यम वाटेल. पूर्वी वाटत होतं, आताही वाटतंय आणि पुढेही वाटत राहील. बरोबर. रेडिओचं कसं आहे की आपल्याला एका ठिकाणी असं अडून वगैरे बसायला नको, अमुक एक बघायला नको, आपण आपली कामं करतानाही आपण रेडिओ ऐकू शकतो. त्यामुळे आणि अतिशय माहिती अशी त्याच्यातून चांगली मिळत असते. आपण आजच्या दिवशी इथे आज आलात आणि आम्हाला त्याबद्दल सगळं सांगितलं आणि रेडिओचे श्रोते दिवसेंदिवस वाढत जाऊ देत अशी आपण
इच्छा व्यक्त करूयात आणि आपण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.